काही ठिकाणं काळासोबत बदलतात, पण हे मंदिर याने चक्क समुद्राच्या लाटांमुळे आपली जागा बदलली. तुमचं स्वागत आहे अंजर्लेमध्ये, कोकणचा एक असा अनमोल ठेवा जिथे गर्द झाडी आणि निळाशार समुद्र एकमेकांना आलिंगन देतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फिरणार आहोत कड्यावरचा गणपती, अमेझिंग लाईट हाऊस आणि एक असा सुरक्षित किनारा ज्याबद्दल खूप कमी ऐकायला मिळतं. तर मग चला आज आपण उलगडूयात अंजर्लेच्या या निसर्गाच्या वाटा. सकाळचा हा क्षण, समुद्रकिनाऱ्यावरचा सूर्योदय खरंच भन्नाट होतं. इतकं सिंपल पण तरीही भारी. त्या नारळाच्या झाडांमागून सूर्य हळूहळू वर येत होता. त्याचं प्रतिबिंब पाण्यात, ओल्या वाळूत सगळीकडे पसरलं होतं. त्यावेळी काहीही बोलायची गरज नव्हती. मी फक्त थांबलो आणि बघत राहिलो. थोड्या वेळाने मी चालायला सुरुवात केली. पायाखाली मऊ वाळू आणि समोरून येणारं थंड पाणी. जेव्हा ते पाणी पायाला लागलं होतं ना, एकदमच वेगळी फिलिंग येत होती. थंड, शांत, पण आतून फ्रेश करणारी. अंजर्लेचा हा बीच ना तसा खूप मोठा आहे. लांब तर आहेच, पण रुंद पण खूप आहे. आरामात 500 मीटर तर ना सहजच जाईल. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथं गर्दी अजिबात नाही. शांत आहे, क्लीन आहे आणि ऑनेस्टली सेफही खूप वाटलं. समुद्राच्या बाजूनेही आणि आसपासच्या एन्व्हायरमेंटमुळे सुद्धा. कुठेही बसा, झाडाखाली किंवा पाण्याच्या काठावर, फक्त बसून राहावं असं वाटतं. कधी कधी आपल्याला काहीच करायचं नसतं, फक्त अशा ठिकाणी यायचं आणि स्वतःसोबत थोडा वेळ घालवायचा. जरा मान वळवून पाहिली तर इथलं एक वेगळंच रूप दिसलं. पण ही ना इथली वाईबच आहे. लाटांचा आवाज, वाऱ्याचा स्पर्श, ढगांचा गडगडाट. पण आता थोडं जास्त कनेक्ट झाल्यासारखं वाटलं होतं. खरं सांगायचं ना तर हा बीच फक्त फोटोसाठी नाही, इथे बसायला, चालायला आणि स्वतःला थोडं समजून घ्यायला हा अनुभव थोडा वेगळाच होता. बीचवर फिरून झालं, नाश्ताही झाला आणि मग ठरवलं की आता आसपासचं थोडं एक्सप्लोअर करूया. हा आहे कोस्टल रोड. व्हिडिओजमध्ये तर मी खूप वेळा पाहिलं होतं, पण प्रत्यक्षात हे मी पहिल्यांदाच बघत होतो. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला थेट समुद्र. लाटा अक्षरशः रस्त्याच्या बाजूला आदळत होत्या. इतकं जवळून समुद्राची ती रॉ पॉवर खरंच खूप भारी वाटत होतं. काही वेळासाठी गाडी थांबवली आणि उभं राहून फक्त बघत राहिलो. थोडं पुढे गेलो आणि एक छोटासा रस्ता दिसला. कुतूहल म्हणून आत गेलो तर समोर एकदम शांत, रिकामा बीच. ना गर्दी ना आवाज. वेळ दुपारची होती, तरी पण फक्त मी, समुद्र आणि तो संपूर्ण बीच. कधी कधी अशा ठिकाणी सापडतात ना जिथे वाटतं हे खरं आहे का. इतकं सुंदर, इतकं स्वच्छ, रस्त्याच्या कडेला आणि तरीही ऑलमोस्ट अनटच्ड. थोडं अजून एक्सप्लोअर करत असताना पुढे एक आम्हाला सुंदर ब्रिज दिसला आणि तिथे पोहोचल्यावरती आम्हाला कळलं की काय कमाल व्ह्यू होता. एका बाजूला कोळीवाडा, दुसऱ्या बाजूला आडेगाव आणि दोघांच्या मधून वाहणारी ती संत नदी समोर दिसणाऱ्या प्रचंड समुद्रामध्ये विलीन होणार होती. त्या समोर दिसणाऱ्या सुंदर खाडीमध्ये खूप साऱ्या बोटी उभ्या होत्या. त्या बोटीकडे पाहून असं वाटलं की दिवसभराच्या मेहनतीनंतर त्या इथं आराम तर करत नसतील ना. मी लिटरली इथे 1 तास उभा होतो, काहीच न करता, फक्त बघत. ते संत वाहणारं पाणी, त्या पाण्यामध्ये उभ्या असलेल्या बोटी, आजूबाजूचं सगळं लाईफ, हे सगळं इतकं शांत पण तरीही खूप जिवंत वाटत होतं. कधी कधी आपल्याला अशा ठिकाणं भेटतात की जिथं काहीच स्पेशल करण्याची गरज नसते, फक्त थांबायचं आणि त्या मोमेंटमध्ये राहायचं. आणि इथं मला पण असंच काहीतरी फील झालं. अंजर्लेच्या या किनाऱ्यावरून वर पाहिलं की डोंगराच्या कुशीत वसलेलं ते कड्यावरचं गणपती मंदिर खुणावतं. मंदिरापर्यंत जाण्याचे 2 रस्ते होते. एक गाडीने की जो थोडासा लांब होता आणि एक या पायऱ्या. मी ठरवलं की पायऱ्यांनीच जावं. थोडं दमायला होत होतं,
पण वर काय मिळणार आहे ते माहीत असल्यावर पाय आपोआप पुढे निघाले होते आणि सोबत होता समुद्राचा गार वारा की जो सगळा थकवा पळवून लावत होता. वर पोहोचल्यावरती समोर जे दृश्य दिसलं ते शब्दात मानणं कठीण आहे. समोर पसरलेला अथांग समुद्र आणि पाठीशी उभा असलेला गणपती. मग काय दर्शन घेतलं आणि खरं सांगायचं तर मन एकदमच शांत झालं. या मंदिराचा इतिहास सुद्धा ना तितकाच रंजक आहे. असं म्हणतात की हे मंदिर आधी खाली समुद्र किनाऱ्याजवळ होते. काही 100 वर्षापूर्वी ते इथं वर म्हणजे कड्यावरती आले. आजही जेव्हा खूप मोठी ओहोटी येते ना, जुन्या मंदिराचे अवशेष आपल्याला दिसू शकतात. दर्शन झाल्यानंतर बाहेरच्या छोट्या दुकानामध्ये फेरफटका मारला. तिथे गरमागरम वाफाळलेले उकडीचे मोदक आणि त्यावर साजूक तुपाची धार हे बघून मोह अजिबात आवरला नाही. तो पहिला घास म्हणजे निव्वळ स्वर्ग सुखच. एकदम हेवी पण त्याहून जास्त चविष्ट. खरंच एकदम झकास होते ते मोदक. काही ठिकाणं अशी असतात की जिथे फक्त जायचं नसतं तर थोडा वेळ थांबायचं असतं. इथे आल्यावर पण मला असं वाटलं की गणपती बाप्पाने जणू आशीर्वादच दिला आहे. बाप्पाचं दर्शन, वरून दिसणारं संपूर्ण अंधरले गाव, तो सिम्पल एक्सपिरियन्स, सगळं ना अगदी समहाऊ परफेक्ट झालं होतं. लाईट हाऊसचा इतिहास फार जुना आहे. तुम्हाला माहिती, भारतामध्ये सर्वात पहिलं लाईट हाऊस हे 1887 मध्ये तमिळनाडूमध्ये बांधलं गेलं. हे लाईट हाऊस सुद्धा ना समुद्रकिनारी एका सुंदर टेकडीवरती आहे. पर्यटकांसाठी रोज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे लाईट हाऊस चालू असते. या टेकडीच्या एका बाजूला आंजर्ले तर दुसऱ्या बाजूला सावणे नावाचे बीच आहे. सध्या तरी समुद्राचं पाणी टेकडीच्या पायथ्यापर्यंत आलेलं दिसतंय, बरोबर ना? पण जेव्हा समुद्राला ओहोटी येते ना, तेव्हा हे दोन्ही बीच एकच होऊन जातात. मला काय वाटतं ना, या टेकडीवर बसून जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, नाहीतर तुमच्या जोडीदारासोबत नव्या आठवणी बनवाव्यात, असं हे ठिकाण आहे. अंजर्लेचं हे लाईट हाऊस जवळजवळ 10 मजली बिल्डिंग एवढं उंच आहे. जो टॉपचा फ्लोअर आहे ना, तिथेपर्यंत आपण जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर जिथून प्रत्यक्ष लाईट हाऊसचा प्रकाश बाहेर पडतो ना, तिथेपर्यंत आपण जाऊ शकतो. सकाळी सूर्योदयापासून झालेल्या दिवसाची सुरुवात आता सूर्यास्ताच्या शेवटाने होत आहे. पण मध्ये जे काही अनुभवलं ते खरंच खास होतं. सूर्य मावळला, पण हा दिवस मात्र कायम लक्षात राहील. इथं उभं राहून सगळं मागे बघितलं आणि वाटलं हा फक्त प्रवास नव्हता,